दाम्पत्य साम्राज्याचं आद्यपीठ म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर गणपती। महाराष्ट्रातील 8 अष्टविनायक गणपती आहेत, त्यातीलच एक मयुरेश्वर गणपती हे महत्त्वाचं स्थान आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि तितकीच लोकप्रिय असलेल्या या गणपतीचं नेमकं महत्त्व काय आहे आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथलं वातावरण कसं असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। मयुरेश्वर मोरगावचा प्रसिद्ध गणपती भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। त्यामुळे गावात दाखल होताच सर्वात आधी बाप्पाच्या दर्शनाची आस लागते। पुणे शहरापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर मोरगाव गणपती आहे। माझ्या मागे आपण मयुरेश्वराचं हे तेजस्वी रूप पाहतो आहोत। पूर्वाभिमुख ही मूर्ती आहे। खरं तर या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली नाही आहे, स्वयंभू अशी ही मूर्ती आहे आणि त्याची ख्याती आपण पाहतोय आज तागायत आपल्याला ऐकायला मिळते। नेमकं या मूर्तीचं काय वैशिष्ट्य आहे, कशा पद्धतीने ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर म्हटलं जातं, अर्थात त्यामागे एक पौराणिक कथा आहे। सूर्याची उपासना करून अमरत्व प्राप्त झालेल्या सिंधू नावाच्या एका राजपुत्राने उन्मत्त होऊन चक्क देवावर स्वारी केली। इंद्राचा पराभव करून त्याने देवलोक काबीज केलं आणि या संकटातून मुक्तता करण्यासाठी सर्व देवांनी गणेशाची आराधना केली। आता ऐतिहासिक काळातील जर माहिती पाहिली तर मोगलांच्या काळामध्ये तो आदिलशाह या ठिकाणी आला आणि त्याला या ठिकाणी मशिदीचं बांधकाम करण्याची इच्छा निर्माण झाली, म्हणून या मशिदीच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि गणेशाने दृष्टांत दिला की सांगितले की तुम्ही ज्या ठिकाणी मशिदीचं बांधकाम करताय माझं वास्तव्य त्या ठिकाणी आहे, म्हणून त्याने या ठिकाणून माघार घेतली। मग माघार घेताना या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यावेळेसच्या काळामध्ये 75,000 रुपये आणि 62 गावं देवस्थानला इनाम दिलेली आहेत। विशेष गोष्ट त्या 62 गावचा जो महसूल आहे तो आज तागायत देवस्थानला 1/4 या हिशाने मिळत आलेला आहे आणि आज तागायत तो मिळतो आहे। दसरा हा जो सण आहे, विजयादशमी जो दसरा, तो अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरा केला जातो। या गणेशाला अलंकाराचे पोशाख असतात। ज्यावेळेस सीमोल्लंघनाला स्वारी मंगलमूर्तीची बाहेर निघते त्यावेळेस आमच्याकडे एक शोभेच्या दारूचं मोठं काम असतं, तोफखाना असतो, शोभेची दारू असते। अतिशय बघण्यासारखं नयनरम्य असा दसरा या ठिकाणी असतो आणि या गणेशाचे संपूर्ण भारतभरातून लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण करणारी देवता म्हणून या ठिकाणी बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे, मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून भाविक या ठिकाणी येऊन या मंदिराचे, या गजाननाचं दर्शन घेतात आणि या ठिकाणी आपली यात्रा संपवतात। मोरगावात या स्वयंभू गणेशाचं भव्य मंदिर आहे। हे मंदिर पृथ्वी तलावरचं पहिलं मंदिर मानलं जातं। अवघ्या 11 पायऱ्या चढत आल्यानंतर आपण या मयुरेश्वर मंदिराच्या मुख्य मंदिरामध्ये पोहोचतो आणि मंदिराची रचना आपण पाहतोय। पूर्णपणे जे मुख्य मंदिर आहे त्याचं बांधकाम हे दगडी आहे। आता गेल्या काही वर्षांपूर्वी नव्याने या मंदिराची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि पूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळते। तर मंदिराच्याच बाजूला लाकडांचा जो जिना आहे तो देखील केलेला आहे। भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी जी दर्शन रांग आहे ती देखील आपण पाहतोय टप्प्याटप्प्याने त्यांनी मोठी केलेली आहे आणि त्यामुळे भाविकांची गैरसोय या ठिकाणी दिसत नाहीये। हा संपूर्ण मंदिराचा परिसर जवळपास 30 एकरांचा आहे आणि या मंदिराची रचना आपण पाहतोय। मुख्य मध्य ठिकाणी हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला याआधी 4 चौकोन बाजूला मनोरे होते आणि त्या मनोऱ्यांची पडझड झाल्यानंतर आता आपण पाहते पूर्णपणे जे उंच मनोरे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत। याची रचना संपूर्णपणे एका दर्गा जसा असतो तशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, कारण की त्या काळी ज्यावेळेस मुघल हे आक्रमण करत होते त्यावेळेस त्यांना हे मंदिर आहे असं वाटू नये त्यासाठी त्याची रचना देखील आपण पाहतोय। अतिशय दर्गा जशा पद्धतीने असतो तशाच पद्धतीने केलेली आपल्याला आता देखील या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोरगावच्या मयुरेश्वराचं मंदिर प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे। मंदिराच्या महाद्वारासमोर नग राखण्याचा उंच बुरुज आहे। त्याखाली पायऱ्यांवर गणेशाचं वाहन असलेला हा भला मोठा मूषक आपल्याला दिसतो आणि महाद्वाराच्या चौथऱ्यावर नंदीचं दर्शन घडतं। गणपती मंदिराच्या समोर नंदी फक्त याच ठिकाणी पाहायला मिळतो। एरवी आपल्याला नंदी बैल हा शंकराच्या मंदिराच्या बाहेर पाहायला मिळतो, मात्र इथं मयुरेश्वराच्या गणपतीच्या अगदी समोर आपल्याला हा मोठा नंदी आहे तो पाहायला मिळतो। याचा मागचा जो इतिहास आहे तो असा आहे की एकेकाळी याच मंदिराच्या समोरून
करा नदीच्या बाजूने ज्यावेळेस या नंदीला एका गाड्यावरून नेलं जात होतं एका मंदिरामध्ये आणि त्याच वेळीस इथं तो गाडा आहे तो खराब झाला, त्याचं चाक जे आहे ते निघालेलं होतं आणि त्यामुळे या नंदीची जी मूर्ती होती ते त्याच ठिकाणी थांबली. आणि असं देखील आख्यायिका सांगितली जाते की नंदीच्या मनामध्ये इथले देव प्रकट झाले आणि त्यांची जी इच्छा होती ती व्यक्त केलेली होती आणि नंदीने सुद्धा याच मयुरेश्वराच्या गणपतीच्या समोर मला थांबायचं आहे अशी इच्छा प्रकट केलेली होती. आणि त्यानंतर आपण पाहतोय हा भला मोठा जो नंदी आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं जे तोंड आहे ते आपल्याला उजव्याकडच्या बाजूला पाहायला मिळते. मात्र पहिल्यांदाच एका गणपती मंदिराच्या समोर आपल्याला अशा प्रकारे एक नंदीबैल देखील पाहायला मिळतोय. आता या मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये बाहेर गणपतीच्या समोर बाहेर नंदी आहे. वास्तविक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो, या ठिकाणी तो गणेश त्याच्या समोर बसवलेला आहे. तर त्याच्याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. या मोरगाव क्षेत्रापासून 25 किलोमीटर अंतरावर एक भोलेश्वर म्हणून गाव आहे आणि त्या गावी प्राचीन असं हेमाडपंथी शंकराचं भव्य मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या ठिकाणी या भक्तांनी हा नंदी बसवण्याकरता चालवलेला असताना तो नंदीचा गाडा या ठिकाणी मोडला आणि नंदी खाली बसला. बरेच विविध प्रयत्न झाले, नंदी काही झाले ना, म्हणून नंदीने भक्तांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की माझी स्थापना या ठिकाणी गणेशाच्या समोरच करा, म्हणून नंदीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. तटबंदीच्या आतील बाजूस गणेशाच्या विविध रूपाच्या प्रतिमा दर्शन घडवतात. मंदिराच्या आवारात एक तरटीचं झाड आहे. थोर गणेश भक्त मोरया गोसावी यांना याच झाडाखाली गणेशानं दर्शन दिल्याचं सांगितलं जातं. या मयुरेश्वराचं दर्शन करून आल्यानंतर जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो ती प्रदक्षिणा घातल्यानंतर अगदी डोळ्यासमोर एक मंदिर आपल्याला दिसतं, ते म्हणजे मोरया गोसावी यांचं. अगदी कल्पवृक्षाच्या खाली मोरया गोसावी यांचं हे मंदिर आहे. मात्र या मंदिराचा इतिहास काय आहे, मोरया गोसावी इथं का आलेले होते हे आपण याच मंदिराचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे. हे नेमकं काय? मोरया गोसावी तर माघ आणि भाद्रपद महिन्यामध्ये या दोन यात्रेला चिंचोडवरून मोरगावमध्ये येत होते. मोरया गोसावींचा मूळचा जन्म हा मोरगावचा. करा नदीकाठी हे पवळी या ठिकाणी त्यांचा जन्म आहे, तर समाधी ही चिंचोडला आहे. तत्कालीन मोरया गोसावी माघ आणि भाद्रपद महिन्यामध्ये येत असताना एकदा वारीनिमित्त आले असताना मोरया गोसावींना उशीर झाला येण्यास आणि त्यावेळेस मंदिराचे जे नियमित प्रथेप्रमाणे मंदिर बंद झालं. मंदिर बंद झाल्यानंतर मोरया गोसावींचा प्रश्न पडला की आज माझी वारी असफल झाली, मला गणपतीचं दर्शन आज होणार नाही. यामुळे या मंदिराच्या या कल्पवृक्षाच्या झाडाखाली मोरया गोसावींना मयुरेश्वराने दर्शन दिलेलं आहे. या झाडाला कल्पवृक्ष असे बोलले जातात आणि मनातील संपूर्ण इच्छा जी आहे, आपल्या मनी जे इच्छिले आहे तर ती इच्छा पूर्ण करणारा असा कल्पवृक्ष आहे. पंढरपूरला याच वृक्षाला कानोपात्रा बोललं जातं, तर ग्रामीण भागामध्ये या वृक्षाला तरटी या नावाने संबोधले जाते. या झाडाखाली गणेश भक्त अष्टविनायक वारी आल्यानंतर किंवा मयुरेश्वराच्या दर्शना आल्यानंतर आवर्जून मोरया गोसावींचं दर्शन करूनच आणि आपल्या मनातील असणारी जी चांगली इच्छा जी आहे ती इच्छा बोलूनच पुढं जातो आणि जे मनी इच्छिले आहे असा इच्छित मनी इच्छिलेले देणारा हा कल्पवृक्ष आहे. म्हणजे इथंच मोरया गोसावी ज्यावेळेस थांबलेले होते तेव्हाच मंगलमूर्तींनी त्यांना दर्शन दिलं असं सांगितलं जातं आणि त्यामुळे तेव्हापासून या ठिकाणी मोरया गोसावींची जी मूर्ती आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक जे आहेत ते देखील या मोरया गोसावी यांच्या चरणी नतमस्तक होतात. एक वेगळा इतिहास आहे, एक वेगळी परंपरा आहे, ती आजतागायत देखील इथं जपली जाते. मयुरेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. मयुरेश्वराच्या दर्शनाने खरोखरच आत्मिक समाधान मिळते अशी भावना इथे येणाऱ्या भाविकांनी बोलून दाखवली. आचार्यला येतो ना पंढरपूरला, तेव्हा इकडे वळतो. काय बदल जाणवतो इथं? बरं वाटते, नाही काय वाईट वाटत, चांगलं होते. खूप बदल जाणवते ना. हे काही ब्रिज वगैरे बनविला, उतराला हे करायला, पण हे समाधान आणि हे थोडं म्हातारी माणसानं तकलीफ झाली. ही बनली आहे ना, हे तकलीफ झाली. हे न बनविताना त्यांनी जर घालूनच असं केले असतं ना तर म्हणजे बरं. आता बघा आम्हाला इथे बसायचं झालं का, तर आम्हाला ते उतरायला नाही. आम्हाला श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आज दर्शन आम्ही इथं लाभ घेतलेला आहे. दर्शन आमचं चांगलं झालेलं आहे. प्रसन्न वातावरण आहे आणि खूप सिस्टमॅटिक केलेलं आहे. आता जर थोडी गर्दी जर वाढत असेल तर त्या पद्धतीने त्यांनी सिस्टीम बनवलेली दर्शनासाठी रांगेमध्ये आणि खूप छान पद्धतीने होतं आहे दर्शन, काही प्रॉब्लेम नाही असं.
मयुरेश्वर गणपतीच्या अगदी बाजूला साक्षी विनायकाचं मंदिर आहे. अष्टविनायक गणपतीची यात्रा सुखकर आणि इच्छापूर्ती व्हावी यासाठी आधी साक्षी विनायकाचं दर्शन घेतलं जातं. श्री गणेशाची अनेक रूपं आहेत, अनेक नावं आहेत. यातलंच एक म्हणजे हे साक्षी विनायक. ज्यावेळेस अष्टविनायक गणपतीच्या दर्शनाला आपण सुरुवात करतो आणि मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक याच साक्षी विनायकाच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांची जी अष्टविनायकाची यात्रा आहे ती चांगल्या पद्धतीने हो, त्याचबरोबर त्यांना चांगलं यश मिळो, फळ मिळो, अशा प्रकारची एक मनोकामना त्यांची असते आणि तीच इच्छा याच साक्षी विनायकाच्या नतमस्तक होऊन ते व्यक्त करत असतात आणि त्यामुळे मयुरेश्वराचं दर्शन झाल्यानंतर लागलीच साक्षी विनायकाचं दर्शन घेऊन अनेक भाविक भक्त आहेत त्यांच्या अष्टविनायक यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात करतात. मंगलमूर्ती मोरया. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्या यते नाम विघ्नसागर शोषणे. श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव गणेशाचं आद्य आणि अनादिसिद्ध असं क्षेत्र. ज्या क्षेत्राचा आरंभ कोणाला माहिती नाही आणि ज्या क्षेत्राचा शेवट कोणाला माहिती नाही, मुद्गल पुराण गणेश पुराणाच्या अनुषंगानं या क्षेत्राची जी काही पौराणिक कथा आहे ती अशी आहे की गणेशाचा जो ओंकाराचा मूळ अवतार आहे, याच्यापासून वेद आणि पंचदेव निर्माण झाले. ह्या ओंकाराची निर्मिती या ठिकाणी झाली. इथून पंचदेव निर्माण झाले. तपश्चर्या केल्यानंतर गणेशाच्या ओंकाराचं दर्शन झालं आणि ओंकारात्मक गणेशाच्या प्रतीकाची ज्या ठिकाणी स्थापना झाली ती ही जागा, म्हणून याला गणेशाचं सर्वाद्य क्षेत्र म्हणतात. गणेशानं प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे प्रकारचे अवतार घेतलेले आहेत. त्रेतायांतु मयुरेशे. त्रेतायुगामध्ये सिंधू दैत्याचा वध करण्यासाठी पार्वतीनं गणेशाची तपश्चर्या केली. गणेशानं पार्वतीला वर दिला आणि मयुराच्या मायेवर, मयुरावर बसून गणेशानं सिंधू दैत्य आणि कमलासुराचा वध केला. आणि त्रेतायुगामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी सोमवार स्वाती नक्षत्र या दिवशीच्या गणेश मूर्तीची स्थापना ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य आणि शक्ती या पंचदेवांनी केली. ते म्हणजे आत्ताचं मयुरेश्वराचं क्षेत्र. आणि मोरावर बसून सिंधू दैत्याचा वध केला म्हणून याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असं नाव आहे. या गावामध्ये पूर्वी खूप पांढरे मोर होते आणि साधारण गावाचा आकार थोडा मोरासारखा आहे, म्हणून या गावाला मोरगाव असं नाव आहे. मोरगाव गणपतीचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सव काळात संपूर्ण गावात कुठेच सार्वजनिक गणपती बसवला जात नाही, तर फक्त एक गाव एक गणपती म्हणजेच मोरगावच्या मयुरेश्वर गणपती बाप्पाचीच मनोभावे पूजा केली जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते असे इथल्या स्थानिक आजी सांगतात. तर इथं मोरगावमध्ये गणपती बसल्या जात नाही. तर मोरगावची सगळ्यात मोठा गणपती असल्यामुळं गणपतीची सेवा करायची सगळ्यांनी. गणपती बसवल्या जात नाही इथं. आणि हे कसं आहे, महान गणपती आहे, महाराष्ट्रातला पहिला आहे. इथं आलं तरी अष्टविनायक होत्यात. चारही बाजूनी अष्टविनायक आहेत सगळे. चारही द्वार इथे आहेत. द्वारयात्रा करतात. द्वारयात्रा करतात म्हणजे किती दुर्वा व्हायचं ह्याचा अंत नाही गणपतीमध्ये. आणि शमी, मांदार आणि दुर्वा देवाला आवडतं आणि ते खूप बहुमोलाचे. ती शमी मांदार का व्हायचं तर ती शमी मांदाराची ती ब्राह्मणांची मुलं होती आणि त्यांनी काय केलं, बुरसुंडी योगिंद्रांना हसल्यानंतर त्यांचा अपमान झाला. त्यांनी शाप दिला. शापमुक्त होण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी तपश्चर्या केल्या 21 वर्ष. मग मोरया म्हणला सतस्त माझ्या डोक्या व्यत्यान, जो वाहीन तो भाग्यवान, जो वाहीन त्याला मोक्ष आहे. म्हणून लक्ष देऊन दुर्वा वाहतात लोक. आणि ते शमी मंदार का व्हायचं तर त्यांना मोक्ष मिळून घेतलेलं आहे त्यांचं. आणि मोरगावमध्ये हे क्षत्रपाल नग्नभैरवा इथं नग्नभैरवा सिद्धी बुद्धी आहेत. मोरायच्या बायका आहेत. सिद्धी आहे ती संपत्ती आहे आणि बुद्धी आहे ते रोजचं मार्गदर्शन आहे आपल्याला. आणि मोरगावमध्ये स्थायिक राहणारे एवढे भाग्यवान आहेत. इथं माती येते मोती आहेत, दगडी आहेत ते परश आहेत, राहणारे आहेत ते भाग्यवान आहेत. मरणाऱ्याला मोक्ष आहे पण लक्ष दिलं पाहिजे. आणि मोरगावमध्ये सगळीजणी येतात ना, ती क्षणाक्षणाने त्यांना भाग्य मिळते. आणि अष्टविनायक यात्रा इथून आहे. मोरगावचा एक नारळ घेतला की 8 गणपतीला पायाला लावून परत इथं यायचं आणि मग सफल होतं. त्या नारळाच्या घरी जाऊन कोणी मोदक करतं, कोणी प्रसाद करतं. मोरगावातील रस्ते बाप्पासाठीच्या वस्तूंनी कायमच सजवलेले असतात. बहुसंख्य मोरगावकरांच्या उदरनिर्वाहाचं साधन हेच आहे.
गाव परिसरात गणेश संप्रदायाची साक्ष देणारी अनेक भक्तिस्थळं आहेत. गावाबाहेर करहेच्या काठी पवळीमध्ये आद्य गणेश भक्त मोरया गोसावी महाराज यांचं जन्मस्थळ आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या बाजूला मोठं जलकुंड आहे. मोरगावच्या गणपती मंदिराच्या परिसरामध्ये अनेक गणेश मंदिरांची आहुती देणारे मंदिरं आपल्याला प्राचीन काळामधले पाहायला मिळतात. कऱ्हा नदीच्या अगदी शेजारीच लागून असलेला हे जे समोरचं दृश्य आहे ते म्हणजे कुंड आहे, जे योगेंद्राचार्य यांनी तयार केल्याचं म्हटलं जातं. आणि मयुरेश्वराच्या दर्शनाला जाण्याआधी अनेक देव आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि हे ते थांबत असल्याचं देखील म्हटलं जातं. अगदी कऱ्हा नदीच्या समोरच्या बाजूला मोरया गोसावी, जे या मयुरेश्वर गणपतीचे आद्य शिष्य म्हणून म्हटलं जातं, त्यांचं देखील जन्मस्थळ याच ठिकाणी आहे. आणि त्यामुळे अतिशय निसर्गरम्य परिसर आज संपूर्ण मोरगावच्या या परिसरामध्ये आणि खास करून या कऱ्हा नदीच्या काठी आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक देवदेवतांची मंदिरांची साक्ष देणारी अनेक मंदिरं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर प्रेक्षक हो, गणेश भक्तीची आणि मोरगाव गणपतीची विविध रूपं या ठिकाणी पाहायला मिळतात. मोरगावात गणेश जयंती, गणेश चतुर्थी, दसरा असे उत्सव दिमागदारपणे साजरे केले जातात. अष्टविनायक यात्रेचा शुभारंभ आणि सांगता याच ठिकाणी होत असल्याने मयुरेश्वराचं महात्म्य अलौकिक आहे. त्यामुळेच मोरगावमध्ये गणेश भक्तीची सदा सर्वकाळ प्रचिती येते. पुण्यातील प्रसिद्ध तितकाच पावन असलेल्या मयुरेश्वर गणपतीचं दर्शन आता आपण घेतलेलं आहे. या गणपतीचा इतिहास, या मंदिराची परंपरा, गावातला इतिहास हे सगळं आता आपण जाणून घेतलेलं आहे. आणि आता इथून पुढे आपण पुढच्या देखील अष्टविनायकांमधल्या महत्त्वाच्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत. मात्र तोपर्यंत तुम्ही लोकशाही न्यूजवर अष्टविनायकांचं दर्शन असंच पाहत राहणार आहात.